थोडासा बाहेरचा प्रश्न विचारतो. तुझे बरेचसे क्लोज फ्रेंड्स आहेत ते अजूनपर्यंत फिफाचे मेंबर झालेले नाहीत, तर त्याबद्दल तुझ्याकडे काय पुढे उपाययोजना आहे का? म्हणजे मला वाटतं निलेश महाजन सुद्धा तुला त्याच्यात मदत करू शकेल, पण म्हणजे त्याचा तू विचार कर. विश्वासला विचार म्हणून तो मागे बसला नाही, गोंदवले तो करेल, पण त्याच्याबद्दल पण थोडा विचार कर. फिफा किंवा एक युनिटी का असावी त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो की जसं पांढरे सर हा निलेश आहे, विश्वास आहे किंवा अतुल राठी आहे, प्रसाद सावंत आहे. आम्ही त्यावेळेस म्हणजे सगळ्यांचे एम होते 2-5 कोटी. माझं 2009 मध्ये 5 कोटी एम होता. त्यावेळेस आम्ही TTMM करून इथून अलिबाग कधी कधी मुरुड कधी कुठे क्वार्टरली किंवा हाफ इयरली 2दा जायचो आणि तिथं गेल्यावर हे डिस्कशन व्हायचं की कोण कसं प्रॅक्टिस करतंय. त्याच्यामुळं एक युनिटी असेल ना चांगली तर तिथं एक चांगली कॉम्पिटिशन येते. त्यामुळे आपण जे आहात एकमेकांशी जर ओळख झाली तर त्याचा बेनिफिट काय होतो, कोण कसं प्रॅक्टिस करतं आणि कोण रॉंग प्रॅक्टिस करतं तेही कळतं. आणि त्या रॉंग प्रॅक्टिस करणाऱ्याकडून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण अशी प्रॅक्टिस करायला नाही पाहिजे. चांगली प्रॅक्टिस करणारे तर आहेतच, त्यांना तर फॉलो करायचं, पण काही जण रॉंग प्रॅक्टिस पण करणार आहेत, त्यांच्याकडून तेवढं शिकायचं की तशी प्रॅक्टिस नाही करायची. तर युनिटीचा तो एक खूप मोठा बेनिफिट होतो. आणि फिफाचा मला वाटते सगळ्यांनी ना फिफामध्ये छोटे छोटे अजून ग्रुप बनवा जे आपले लाईक माइंडेड आहेत आणि क्वार्टरली भेटा, महिन्यातून एकदा भेटा हॉटेलमध्ये, अल्टरनेट हे करा. आजही आम्ही काका, मी, DSP आहेत, प्रवीण छाजेड आहेत, क्वार्टरली भेटतोच. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यांनी भेटतो म्हणजे चुकीचा अर्थ कोणी घेऊन येऊन सांगतो.